भेंडीची भाजी बऱ्याच वेळेस खाल्ली असेल. आपण ज्या पद्धतीने ही भाजी करणार आहोत त्यामुळे ही खायलाही खूप छान लागते. अगदी भेंडी न खाणारे सुद्धा भेंडी खातील. लगेचच बनवायला सुरुवात करूया. मी ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी इथे पाव किलो इतकी भेंडी घेतली आहे. ती स्वच्छ धुवून घेतली पाण्याने. चाळणीवर 10 ते 15 मिनिटं अशीच ठेवली होती. ती छान कोरडी झाली आहे. तुम्हाला मी भेंडी कापून दाखवते. ह्या पद्धतीने भेंडी कापायची, 2 भाग करायचे, मधोमध अशी चीर पाडून घ्यायची त्याला. त्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे. सर्व भेंड्या मी अशाच कापून घेणार आहे. सर्व भेंड्या मी कापून घेतल्या आहे. भेंडीमध्ये भरण्यासाठी आता मसाला तयार करूया. पॅन मध्ये 2 चमचे तीळ टाकली. तीळ छान खमंग भाजून घ्यायची. चटचट अशी उडायला लागली ना तर समजायची भाजली आहे. तीळ आपली छान भाजून झाली. एका प्लेट मध्ये काढून घ्यायची. अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे किसलेलं. तेही छान भाजून घ्यायचे कमी गॅसवर. बिना तेलाचं सर्व भाजायचंय आपल्याला. खोबरंही छान भाजून झालं आहे. तेही एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं. दोन्ही एका ताटामध्ये काढून घेतलं. थंड झालं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं. त्यामध्ये आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. भाजलेले अर्धी वाटी शेंगदाणे टाकायचे. चवीपुरतं मीठ टाकायचं. झाकण लावून याला फिरवून घ्यायचं मिक्सर मधून. ह्या पद्धतीने बारीक केलेलं वाटण ताटामध्ये काढून घ्यायचं. त्यामध्ये पाऊण टीस्पून हळद टाकायची. 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची. थोडा गरम मसाला टाकायचा. धने पावडर टाकायची अर्धा चमचा. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. अर्धा लिंबू पिळून घ्यायचा. सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं. तिखट आणि ते. यामध्ये तुम्ही 1 चमचाभर तेलही टाकू शकता. मिश्रण आपलं पूर्ण मिक्स झालं आहे. भेंडीमध्ये भरून घ्यायचं. असं दाबून दाबून भरायचं. ह्या पद्धतीने भरून घ्यायचंय. एका प्लेट मध्ये ठेवायची. दुसरी ही भेंडी अशीच भरून घेऊ. दाबून दाबून भरायचं सगळं सारण. सर्व भेंड्यांमध्ये मी असंच सारण भरून घेते. सर्व भेंड्यांमध्ये छान सारण भरून घेतलं आहे. गॅसवर आता कढई ठेवली आहे. 2 चमचे तेल टाकलं. अर्धा चमचा जिरं टाकायचं. थोडासा हिंग टाकायचा. तळून द्यायचा तो. उरलेला मसाला त्यामध्ये टाकायचा. थोडासा परतून घ्यायचा. मसाला छान परतला. त्यामध्ये भेंडी टाकायची. तीही मिक्स करून घ्यायची. खालीवर करत छान मिक्स करायची. छान मिक्स झाली आहे. झाकण ठेवायचं. कमी गॅसवर भेंडी छान होऊ द्यायची. भेंडी मी अधूनमधून 2 ते 3 वेळेस हलवून घेतली होती. भेंडी आपली छान तयार झाली आहे. ज्यांना भेंडी खायला आवडत नसेल हे अशा पद्धतीने करून बघितली ना नक्की आवडेल. अशी भरलेली भेंडीची भाजी नक्की तयार करून बघा. मस्त अशी चटपटीत भेंडी तयार झाली आहे. आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत.